तुम्ही केवायसी केली नाही केली तर आता तुमच्या घरी गेल्याच्या नंतर आईवडिलांना विचारा आपलं रेशन कार्डचं दुकान कोणतं आहे रेशन मिळण्याचं. काही लोकांना मिळत नसेल, अगो 1 लाख ज्यांचं इन्कम आहे त्यांना रेशन मिळत नाही, धान्य मिळत नाही. पण काही लोकांनी डुप्लिकेट करून उत्पन्न कमी असल्याचं दाखवून धान्य सुरू आहे, पण त्यांच्यावर कारवाई आम्ही इम्पोज करत असतो. तर ज्यांची कोणाची KYC आहे राहिलेली असेल तर दुकानदाराच्या त्या पॉस मशीनवर जाऊन आपला फॉर्म लावायचा आणि आपलं KYC करून घ्यायचं. कराल तुम्ही तुमच्या टीचरकडून माहिती घेईल, तुमच्या टीचरकडून मी माहिती घेईल घरच्या सगळ्या लोकांचा. तुम्ही शाळेत जाता त्याच्यामुळे तो दुकानदार काही तुमच्यापर्यंत येत नाही. आता एखाद्या दुकानदाराला बोलावून तुमची KYC केली असतील, परंतु वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत तुम्ही, त्यामुळे तुम्ही तुमच्या आईवडिलांना माहीत आहे त्या लोकांना जाऊन तुम्ही आता तुमची KYC करून घ्यायची. दुसरा एक मुद्दा आहे, आपण जे आधार कार्ड काढतो, सर्वांना आधार काढलेला आहे, कोणाकडे नाही आधार आहे ना. आता तुम्ही ज्या वयोगटातले आहात यामध्ये हे आधार कार्ड जे आहे, आधार कार्ड तुमचं अपडेट करणं आवश्यक आहे. बिफोर 10 इयर्स आपण काढल्याच्या नंतर 15 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे आधार जे आहे ते KYC म्हणूया आपण त्याला अपडेट करणं आवश्यक आहे.